प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजनांच्या हत्येबाबत काही धक्कादायक खुलासे केलेत। प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांना सतत ब्लॅकमेल करत होते आणि यातूनच प्रमोद महाजनांची हत्या झाली असं त्यांचं म्हणणं आहे। नुकत्याच प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे ही घडली नाही तर बिघडली अशा शब्दात टीका केली। त्यानंतर प्रकाश महाजनांनी प्रवीण महाजन आणि सारंगी महाजन यांचा सगळा भूतकाळच समोर आणला। त्यांनी प्रमोद महाजनांच्या हत्येमागील कोणते नवे खुलासे केलेत आणि यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा काय रोल होता। प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर मुंडे आणि महाजन घराण्यामध्ये वितुष्ट का आलं यावरती बोलूयात या व्हिडिओमध्ये। तर महाजन आणि मुंडे या कुटुंबाचं कनेक्शन काय ते सांगते। तर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोघेही मित्र होते। कॉलेजसाठी म्हणून अंबेजोगाईला गोपीनाथ मुंडे आले, त्या काळात त्यांची ओळख ही प्रमोद महाजन यांच्याशी झाली। तसं बघायला गेलं तर दोघांच्याही घरच्या पार्श्वभूमीचा राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता, पण प्रमोद महाजनांवरती घरातूनच संघाचे संस्कार होते। दोघेही कॉलेजच्या निवडणुकीत उतरले, पुढे जनसंघ, नंतर भाजप, असं करत करत दोघेही मित्रांनी भाजपला महाराष्ट्राच्या खेडोपाडी तर पोहोचवलंच, पण वैयक्तिक आयुष्यातही त्यांचे ऋणानुबंध तयार झाले। कारण पुढे जाऊन गोपीनाथ मुंडेंचा प्रमोद महाजनांच्या बहिणीशी म्हणजे प्रज्ञाताईंशी विवाह झाला। गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञाताई यांचा प्रेमविवाह हा आंतरजातीय होता। या विवाहाला काहीसा विरोधही झाला होता, पण ही जोडी कोणाचीही पर्वा न करता विवाहबद्ध झाली होती। या लग्नाची तेव्हा राज्यभर चर्चा झाली होती। असो, यामुळे दोन्ही मित्रांच्या दोस्तीचं नात्यामध्ये रूपांतर झालं। आता येऊयात सध्याच्या वादावरती। सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंवरती आरोप करण्याचा काय संबंध आहे आणि महाजन आणि मुंडे घराण्यात आरोप प्रत्यारोप का सुरू झालेत। तर प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी म्हणजे सारंगी महाजन म्हणजेच पंकजा मुंडेंच्या त्या मामी, याच प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांची गोळ्या घालून हत्या केली होती। या हत्येप्रकरणी प्रवीण महाजन हे ठाण्याच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होते, पण त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या। ते जवळपास 2.5 महिने कोमामध्ये होते। यानंतर ठाण्यातल्या एका रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला। सध्याच्या घडीला महाजन आणि मुंडे घराण्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होण्याला स्वतः सारंगी महाजन याच जबाबदार ठरल्यात। त्यांनी पंकजा मुंडेंचा उल्लेख बिघडलेली लेक असा केलाय। गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार कोण आहेत या चर्चेवरती प्रतिक्रिया देताना सारंगी म्हणाल्या की गोपीनाथ मुंडेंनी मुलीला घडवलं, पण ही घडली नाही तर बिघडली। ती जे दाखवते ते रील्स मध्ये दाखवते, ती फक्त शोबाजी करते, खरं राजकारण नाही। शिवाय धनंजय मुंडेंनी आपल्या बायकोला सांभाळावं, हा नालायकासारखा वागतोय असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती ही टीका केली। त्यावरती प्रकाश महाजनांनी थेट प्रमोद महाजनांचं हत्या प्रकरण उकरून काढलं। प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांना पैशासाठी मारलं, काहीही न करता प्रवीण महाजन यांना पैसा हवा होता असं महाजनांनी स्वतःच्या भावावरती आरोप केले। त्यावर प्रमोद महाजन यांची हत्या पैशाच्या वादातून झाली नाहीये, तर मान अपमानासाठी प्रवीण महाजनांनी ते कृत्य केल्याचा दावा सारंगी महाजन यांनी केलाय। सारंगी महाजनांचा हा दावा प्रकाश महाजनांनी फेटाळून लावला। प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना पैशासाठी मारलं, ब्लॅकमेलिंग केलं, यातूनच प्रमोद महाजन यांना गोळ्या झाडून प्रवीणने त्यांची हत्या केली। ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती आहे, काही आजही जिवंत आहेत। प्रवीण महाजन स्वतः काही काम करत नव्हता, नोकरीला जायचं नाही, कंपनीकडनं पगारवाढ मागायचा, पैसे मागायचे, एवढाच त्यांचा उद्योग होता। गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती, त्या क्षणापासून एक वैर पेटलं आणि आज जी बदनामी होतीये हीच त्या वैराची सावली असा खुलासा प्रकाश महाजनांनी केलाय। शिवाय प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली परळी तालुक्यातल्या 36 एकरची जी जमीन आहे ती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी जबरदस्तीने आमच्याकडनं घेतली असल्याचा आरोप मध्यंतरी सारंगी महाजन यांनी केलेला। त्याबद्दलही प्रकाश महाजनांनी खुलासा केलाय की गोपीनाथ मुंडेंनीच सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावरती त्यांच्यावर विश्वास ठेवून जमीन घेतली होती। आज त्या जमिनीवरनं केस करून पंकजा मुंडेंवर डाग लावले जात असल्याचं प्रकाश महाजन सांगतात। दुसरा एक खुलासा त्यांनी असा केलाय की प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2006 रोजी प्रमोद महाजन यांची गोळी घालून हत्या केली होती आणि त्यानंतर प्रवीण महाजन यांनी वरळी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आत्मसमर्पण केलेलं। या प्रकरणी प्रवीण महाजन काही काळ तुरुंगात होते, तेव्हा कोर्टात सुरू असलेल्या या खून खटल्यात गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण विरोधात साक्ष दिलेली आणि म्हणून सारंगी महाजन यांचा पंकजा मुंडेंवर राग आहे असं म्हणत अनेक वर्षानंतर प्रकाश महाजनांनी या प्रकरणावरती भाष्य केलंय। तर याबद्दलची स्टोरी अशी आहे की गोपीनाथ मुंडेंनी न्यायाधीश श्रीहरी डावरे यांच्यासमोर साक्ष दिली
की गोपीनाथ मुंडेंना माहिती होतं प्रमोद महाजनांना इजा करेल, कारण त्याआधी प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांना संपवण्याची धमकी दिली होती। हत्येच्या काही दिवस आधी प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना एक SMS पाठवलेला, तो त्यांनी मुंडेंना दाखवला होता। अब ना होगी प्रार्थना, अब ना होगी याचना, अब ना रण होगा, अब या जीत होगी या अंत होगा। प्रमोदने प्रवीणला 1 कोटी रुपये देण्यास नकार दिल्यानंतर भावांमध्ये कटुता निर्माण झाल्याचं गोपीनाथ मुंडेंनी कोर्टामध्ये सांगितलं होतं। त्यांच्या या जबाबाची रेखा महाजनांकडून पुष्टी देखील करण्यात आलेली। थोडक्यात प्रमोद महाजन यांची त्यांच्याच भावाने हत्या केली, पण यामध्ये गोपीनाथ मुंडेंनी आपल्या मित्राच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हावी म्हणून कोर्टात साक्ष दिली। यावरूनच सारंगी महाजन मुंडे घराण्यावरती राग धरू नये तसा दावा प्रकाश महाजनांनी केलाय। यामुळे महाजन वर्सेस महाजन यांच्यात तर वाद पेटलाच आहे, पण त्याचे परिणाम हे महाजन आणि मुंडे कुटुंबाच्या नातेसंबंधावर होत असल्याचं दिसतंय। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।